तुम्ही सावरकरांचं चरित्र ओवीबद्ध लिहिलंय, हो, विनायक विजय नावानी. हो. सावरकर या विचारांनीच तुम्ही प्रभावित सुरुवातीपासून होतात का तुम्हाला अ, अ, जीवनाच्या प्रवासात काही गोष्टी अशा विचारांच्या दृष्टीने आल्या आणि लक्षात आलं, की अरे हा हां, म्हणजे जे मूलतः जेवढी माहिती हवी सावरकरांबद्दलची ती होती. हो. वाचनातून आली. परंतु माझ्या सासूबाई हं. वसुधा नितसुरे अच्छा. त्या मध्यमवर्गीय गृहिणी, पण ते पूर्ण कुटुंबच सावरकर प्रेमी. तर त्यावेळेला हे सावरकर स्मारकाचं बांधकाम सुरू झालं होतं. म्हणून त्यांनी असं व्रत घेतलं होतं, की मी ₹1,00,000 त्या काळात म्हणजे 83 सालची गोष्ट आहे. ते मी देणार म्हणून स्मारकाला. माझ्या पैशाचे. मग त्यांनी पोळ्या, घर स्वयंपाक करता-करता सावरकरांच्या नाटकाचे उतारे पाठ केले. भाषणं पाठ केली आणि मग ॲक्टिंगच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून त्यांनी एकपात्री कार्यक्रम सुरू केला. तर त्यावेळेला त्यांच्या कार्यक्रमाचं निवेदनासाठी म्हणून मला बोलवलेलं. निवेदक म्हणून मी थोडं लोकांना माहिती झालं होतं त्या निमित्ताने. तिथे गेल्यानंतर आता त्यांच्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं म्हणजे अभ्यास पाहिजे. म्हणून मी सावरकरांचं सगळंच वाचायला सुरुवात केली. आणि मग लक्षात आलं, की अरे धनंजय कीर वाचले इंग्लिशमध्ये, मोठा ग्रंथ, सगळेच मोठे-मोठे ग्रंथ. म्हटलं अरे हे लोकांना कळत नाही, हाच प्रॉब्लेम आहे. हे वाचल्यामुळे होतं काय, यू बिकम एलीट. तुम्ही वरच्या स्तरावर हो. जाता. तुम्ही हे वाचलंय का? तुम्ही विक्रम संपत वाचला का? धनंजय कीर वाचले का तुम्ही? तुम्ही काय ते सावरकरांवरती जे ज्या गोष्टी लिहिल्या त्याची साईन तू वाचलंय का? असं ते त्यामुळे होतं काय, की तो महानायक जो आहे, तो खाली तो पोहोचत नाही जातो ना. खाली आणि तो व्यक्ती वर, ती वर, 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 वर जायला खाली न्यायला पाहिजे. म्हणजे मग जशी भगवद्गीता वरवरतीच राहिलेली, तिला जनसामान्यांपर्यंत माऊलीने आणली, हो. ज्ञानेश्वरांनी. तसं कोणीतरी सावरकरांच्या चरित्राला सामान्य माणसांपर्यंत पोहोचवावं लागेल. सोपं वाचायला, रिदमिक वाचायला चालेल. मग मी त्यावेळेला माझ्या आजीच्या 75ला आजी महात्म्य असं लिहिलं होतं मी. शनी महात्म्य वाचून. त्याच मीटरमध्ये अख्ख्या फॅमिलीचं वर्णन केलं होतं. तो मीटर डोक्यात होता अविरुद्धाचा. मग माझ्या डोक्यात आलं, की अरे हे चरित्र जर आपण ओवीबद्दल रचलं, तर काय हरकत आहे. बरं अख्खे कुटुंब तिथे उपलब्ध होतं. पुस्तकं द्यायला, हे करा. स्वतः बाळासाहेब सावरकरांचे सचिव बाळ सावरकर म्हणून ते तिथे यायचे निचऱ्यांकडे. त्यामुळे ऐतिहासिक सिक्वेन्सिंगमध्ये काही चूक होणार नाही ना, ती ती त्यांच्याकडनं पण तपासून काळजी घेतली. असं घेतली म्हणून गेली. ते मी पूर्ण ओवी दिलं. तरी त्याला ना, की सावरकरांना पोथी मान्य नव्हती. तुम्ही सावरकरांचीच पोथी काय केली? त्याच्यावरही टीका झाली. नाही, मग त्यांना मी म्हटलं ते सावरकरांची वृत्ती मान्य नव्हती. वृत्त मान्य आहे. मी ओवी वृत्तात लिहिलेलं आहे ना. तर म्हणलं हं. वृत्ती मान्य, वृत्त मान्य असं. असं म्हणते आता दुसरी, तिसरी आवृत्ती आहे. वाह! वाह! त्या पुस्तकात. त्यामुळे तुम्ही त्यांचे जे विचार आहेत, तिथे तुम्ही जो म्हणता ना, तो बॅलन्स अप्रोच जो आहे, अप्रोच तो श्रीकृष्णाकडनं आला. हां. तो सावरकरांकडनं आला. जसं गीत रामायण आहे, हो, तसं तुम्ही तसं गीत भगवद्गीता लिहिली. हो. त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल, की गदी माडगुळकरांना मी गुरु मानलं. हो. भाषेसाठी. भेट झाली नाही, पण मी गुरु मानलं त्यांना. मी गीतरामायणावरती नितांत प्रेम करतो. माझी भगवद्गीतेतली गाणी, गीतभगवद्गीतेतली गाणी, अनेक गाणी गीतरामायणाच्या चालीवरती मी लिहिली आहेत. चाली त्याला नंतर वेगळ्या लागल्या. पण चाली मूलतः जे वृत्त आहे गाण्याचं त्यात आहे. त्यामुळे मला आश्रय वाटतं एका प्रसंगाला आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा, चापबाण घ्या करी सावधान राघवा, सावधान राघवा, असं गाणं आहे. हो, हो. मग त्या चालीमध्ये कृष्ण म्हणतो, विश्व मायतात मी अग्नी आहुती हि मी, सामवेद मी यजुर्वेद ऋग्वेद मी, उगम स्थिती अंत मी, आद्य बीज होय मी, तेज वरुण अमर मरण आणि आत्मशक्ती मी, पुण्य संपता जीवा मृत्यू लोक लाभला, ऐक सांगतो तुला, असं कृष्ण अर्जुनाला वाह! सांगतात. वाह! हा मीटर जो आहे तो गीतारामायणातला आहे. कारण तुम्ही एका ठिकाणी असं मला आठवतंय, की तुम्ही अ, हेच सांगत असताना एका ठिकाणी म्हणाला होतात, की गप्पाष्टकच्या वेळेलाच कदाचित असं, की "तूच ही सहज बोलवी बोली."
हो, असं प्रार्थना तुम्ही एकदा असायची. म्हणाला होतात. पहिली प्रार्थना गदी माडगुळकरांना उद्देशूनच होती. हां, हो. की ते हे सगळं तूच बोलून घेतोस माझ्याकडनं. कारण मराठी भाषेला अभिजात शब्दाचं जर प्रतिबिंब बघायचं असेल, तर तुम्हाला माडगुळकरांच्या काव्यात सापडेल आणि माऊलींच्या काव्यात सापडतं आणि जगद्गुरूंच्या काव्यात सापडतं. त्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज आणि गदी माडगुळकर हे 3 वाचले की अभिजातचा अर्थ कळला. या तिघांचा अभ्यास करा. ज्याला मराठी उत्तम शिकायचं आणि अभिजात काय आहे, ते समजून घ्यायचं असेल, तर ते तिकडे बघावं. "पाहे पहा दूध पवित्र आणि गोड, परी त्वचेची आपदरा आड, तरी ते अव्हेरून गोचिड अशुद्ध काय निगती." किती सुंदर आहे. दुर्दैवी माणसाचं वर्णन केलंय, की आचळात असलेलं दूध काय ती गोचिड घेत नाही. गोचिड बाहेरच्या कातडीला चिकटून त्यातलं रक्त पीत बसते. "पाहे पहा दूध पवित्र आणि गोड, परी त्वचेची या पदरा आड, तरी ते अव्हेरून गोचिड अशुद्ध काय निगती." तसं माणसं चांगलं घेतच नाहीत. नेमकं दुसरंच घेत बघ. आणि ते चालू आहे लोकांचं. आता गप्पाष्टकामध्ये मी अनेक गोष्टी चांगल्या-चांगल्या बोलतो. गप्पष्टकची कल्पना कशी सुचलीच? अपघात. हो. हां, ते अपघाताने घडलं. पुण्यामध्येच माझे मित्र आहेत विजय मागीकर म्हणून आणि त्याचा मित्र रोह्याला धरमसी मोरारजी केमिकल कंपनीमध्ये अधिकारी होता आणि तिथल्या लायन्स क्लबचा प्रेसिडेंट होता. तर तेवढ्या त्या तालुक्यातल्या पंचक्रोशीतले सगळे लायन्स क्लबचे मेंबर्स इथे एकत्र येणार होते. फॅमिली सहित. एक सहल या नात्याने. पुण्यामध्ये, नाही, रोह्याला. रोह्याला. तर ते येणार होते, तर त्या सकाळच्या फॅमिली फंक्शनमध्ये कोणीतरी ॲक्टर हवा होता त्यांना. आकर्षक म्हणून. सो ते ट्राय करत होते अजय वढावकरला. त्यावेळेला ते त्यावेळेला. नुक्कडमध्ये नुक्कड तो नावाची हवालदार सीरियल. होता. हां. हां. अजय वडावाचा काही संपर्क त्यांचा होईना. तर ते बोलता-बोलता तो विजय मागीकरकडे बोलला, कारण विजय मागीकर निर्मात्याच्या गटात होता. पुढचं पाऊल सिनेमाला किंवा अनेक त्या दृष्टिकोनातून. त्याची पत्नी पण काम करत होती, मानसी मागेकर. मानसी मागीकर. अच्छा. तर त्यांनी विजयला विचारलं. विजय म्हणाला, "तुला हिरोच पाहिजे का कोणी?" तो म्हणाला, "नाही, माझा एक मित्र आहे. तो श्रीधर फडकेच्या कार्यक्रमाचं निवेदन तो करतो अनेक वेळा. त्याच्याशी माझी मैत्री झाली. तो दारू पीत नाही, मित्र, मी. पण तो विनोद भरपूर सांगतो. तर आपण जे रात्री बसणार आहोत सगळे लायन्स क्लबचे टॉप लेव्हल बैठेंगे. त्या बैठेंगेमध्ये तो आपल्याला उपयोगी पडेल. आणि शिवाय सकाळी तर भाषण करेलच. तिथे काय 1 तासच बोलायचं आहे. असं म्हणून तुम्हाला चालेल, मला कुठे अजय वगैरेच पाहिजे. ते घेऊन त्याला, तो जर रात्री पण आपल्याला उपयोगी पडणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे. असं म्हणून मी विजय मागीकरने ऐकलं होतं माझं बोलणं हं. आणि तो एकदम काय म्हणतो त्याला रत्नपारखी आहे विजय मागीकर. त्यामुळे तो मला मुंबईला येऊन घेऊन गेला रोह्याला. पुण्याहून बघा हा रसिक म्हणून किती चांगला मुद्दा असतो ना, हो, की हो. पुण्याहून वाहन काढायचं, विलेपार्ल्याला जायचं, तिकडनं संजयला घ्यायचं. का तर संजय छान बोलतो, आपल्याला आवडतं म्हणून ते आपल्या मित्राची ओळख करून देण्यासाठी तो लायन्स क्लबला घेऊन गेला. सकाळी तिथे जे भाषण केलं मी, त्या फॅमिली मेंबर्ससमोर, दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट. बरं. तोपर्यंत काही माझं एकपात्री सुरू नव्हतं झालं. मी निवेदनच करत होतो. कॅनरा बँकेत नोकरी चालू होती. बँकेत क्लार्क होतो आणि निवेदनं करत बागडत होतो. तर तिथे मी भाषण केलं. तरुण पोरं होती म्हणून मिमिक्री केली. "ये रे रे पावसाची." मग लहान मुलं होती म्हणून "जम्बो जेट, जम्बो जेट झुई" ते गाणं म्हटलं. म्हातारे होते म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख करत, जगद्गुरूंचा उल्लेख करत, असं ते भाषण 1 तास रंगवलं मी. ते झालं आणि त्या लायन्स क्लबने मला एक सरस्वतीची पितळेची मूर्ती दिली भेट. आणि ती आली माझ्याकडे जवळ ठेवली आणि एक माणूस आला म्हणाला, "हा कार्यक्रम तुम्ही वाशीत कराल?" म्हटलं, "कोणता कार्यक्रम?" मला माहितीच नाही की मी कार्यक्रम केला. मी भाषण केलं होतं 1 त्या त्या तास. 1 हां. तासाचं. तर त्यांनी मला विचारलं, माझं ते सकाळचं जे भाषण केलं मी, ते ऐकून त्यांनी मला विचारलं, की "वाशीत हा कार्यक्रम कराल का?" तर मी पुन्हा हे अचंबित, हो, की हो. "कुठचा कार्यक्रम?" म्हणे, "हा कार्यक्रम." तर मी म्हटलं, "करीन पण 2 तास पाहिजे." आम्ही विष्णुदास भावे नाट्यगृह बांधण्याची तयारी चालली आहे, निधी संकलनासाठी. हां. तर मग 2 तास मी वाशीला
ते जे काही बांधलं होतं स्टेज त्याच्यावरनं कार्यक्रम केला. त्यावेळेला मी जांभूळपाड्याला पूर येऊन गेला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये की कविता सुचण्याचं कारण काय असू शकतं? हं. तुम्ही त्या ठिकाणी हजर असायला पाहिजे असं नाही. पण तरीसुद्धा तुम्ही लांब राहून अनुभूती तुमच्याजवळ येऊ शकते. मला असं वाटतं, की मी जेव्हा वाचलं, की माणूस झाडावरती अडकून पडला होता 2-3 दिवस. हो. तो पूर होता वगैरे, वगैरे. तर त्याच्यावरती मला एक कविता सुचली. जलभरल्या मेघांचे संगर रणगगनी, कडकडली चपला क्षण चमचमली धरणी, कोसळले धरणीवर जलधारा बनूनी, वादळ नाद भयंकर अवनी अनगगनी, दुर्दिन घोर भयानक भूवर अवतरला, पाताळी पृथ्वी शेषई थरथरला, पडले पर्वत जैसे वृक्षही उन्मळले, भीषण लोट अभंग अभंगुनिया गेले, जीवन जे संजीवन विध्वंसक बनूनी, अवघे गेले नुरले शेषही वाहुनी, जलभरल्या मेघांचे संगर रणगर, अशी कविता मी वाशीच्या कार्यक्रमात म्हटली. तर ती ऐकताना ऑडियन्समध्ये एक माणूस रडायला लागला. ऑडिबल होईल एवढा रडला. कार्यक्रम संपला, तो भेटायला आला. म्हटलं काय झालं? 3 दिवस झाडावर मी होतो. ओय! काटा झाला अंगावरती. बापरे! तर ह्या कवितेसाठी तुम्ही जांभूळपळ्यात कार्यक्रम कराल काय? अच्छा, असं त्याने असं नाही म्हणायचं. म्हटलं, पण मला भीती वाटली, की आता 2 वेळा लॉटरी लागली आहे. लोकं ऐकून घेतात. म्हणून म्हटलं मग 1 तास मी गाण्याचा कार्यक्रम घेऊन गेलो आणि 1 तास मी बोललो. तर तिथे लोकं म्हणाली, "काही जरूर नव्हती गाण्याच्या कार्यक्रमाची. तुम्हीच बोलला असतं ते चाललं असतं." असं तिथे आलं. तिथे बँक ऑफ महाराष्ट्रचा मॅनेजर आला. त्यांनी मुंबईत झाल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कराल का कार्यक्रम? अच्छा, एकात एक, चौथा. एकात एक. म्हटलं, "हो, करीन." करीन म्हटल्यानंतर मग म्हणाला, "आमचे हेड ऑफिस नाव विचारते कार्यक्रमाचं." तर नाव काहीच नव्हतं त्याला. तर मी फोनवरती म्हटलं, "काय नाही, गप्पा मारत मी मैत्री करतो प्रेक्षकांची. गप्पाष्टक ठेवा." खडाष्टक म्हणजे भांडण. हो, खडाष्टकचा अर्थ काय? हो, भांडण आहे. हो. मग गप्पाष्टक असं मी पण मग तोवर कॉइन काही झाला. काही तोपर्यंत शब्द कार्यक्रमाला माहिती हे आहे. नव्हतं. काही स्ट्रक्चर नव्हतं काही. मग मी गप्पाष्टक गेला, मग बँक ऑफ महाराष्ट्रचा कार्यक्रम झाला. तर तोपर्यंत निवेदक म्हणून मी अनेकांना माहिती होतो. तसं अशोक खांडेलाही मी माहिती होतो. हं. अशोक खांडे इज अ गुड काय म्हणतात त्याला, आर्टिस्ट पण आहे आणि बिझनेसमन पण आहे. अशोक खांडे म्हणाला, "एक जाहिरात देऊन बघ पेपरामध्ये." हं. म्हटलं, "कशाची?" "दे, गप्पाष्टकची जाहिरात दे, याच नावाने. संजय उपाध्ये सादर करीत आहे गप्पाष्टक." विषय काय? म्हणजे विषय काही ठरलेला नसतो. मग आम्ही कुठल्याही विषयावर मनमोकळ्या गप्पा. असं टायटल असं टॅगलाईन. पहिलं होतं. हां, टॅगलाईन होती. संजय उपाध्ये सादर करीत आहेत कुठल्याही विषयावर मनमोकळ्या गप्पा, गप्पाष्टक. असं मी टॅगलाईन आहे. मग तो कमल शेडगे आता नाहीत बिचारे. ही वॉज जाहिरात. कॅलिग्राफीवाला. हो, हो. मग त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं गप्पाष्टकाचं मला मटेरियल करून द्या जाहिरातीचं. तर त्यांना असं वाटलं, की मी 8 विषयांवरती बोलतो. अष्टक शब्दामुळे आहे. तोपर्यंत माझ्याही डोक्यात नव्हतं. बरं, मग बरं. तिथे त्यांनी काय केलं, गप्पामधला जो पहिला अर्धा प आहे ना, तो 8चा आकडा काढला. त्याला असं वाटत म्हणजे ग, हं. अर्धा आकडा 8चा, प, ओह! पा, काना हां. अष्टक असं केलं. मराठी 8. मग माझ्या डोक्यात आलं, की अरे हं. यार, हे नकळत 8 आकडा आलेलाच आहे आता. म्हणून मग मी एक कार्यक्रम रेकॉर्ड केला होता. आणि ते वाजवून बघितला. मग त्याच्यामध्ये मला क्रिकेटवर बोलायचं नव्हतं. बोलायचं नव्हतं. नव्हतं. कारण कणेकर होता, द्वारकानाथ संतगिरी होते. हां, हां. बरोबर आहे. त्याच्यानंतर सिनेमावर बोलायचं नव्हतं कारण शिरीष कणेकर होते. ज्योतिषावर बोलायचं नव्हतं कारण शरद उपाध्ये. शरद उपाध्ये होते. मग उरलेले जे विषय होते, हे 3 विषयात मी बोलतही नसे आणि आजही बोलत नाही. पण मग विषय होते ते काव्य, साहित्य, समाजकारण, राजकारण, धर्म, अध्यात्म, विनोद आणि संगीत. असे 8 विषय घेऊन ते मी सुरू झाला कार्यक्रम. ती पहिली जाहिरात दिली आणि देवाच्या दयेने इतका प्रतिसाद आला, की 1993 का 94 सप्टेंबर, ऑक्टोबरला काहीतरी तो पहिला रोह्याचा कार्यक्रम जर काउंट करायचा झाला, कार्यक्रम म्हणून, तर 1995 जुलै, 14 जुलै 1995ला मी द मोस्ट सिक्युअर्ड जॉब इन द वर्ल्ड, कॅनरा बँक, त्याचा राजीनामा दिला. वय वर्ष 30 ओह! त्यावेळेला.
4 वर्ष उरली होती. तर मी लागलो 79 साली बँकेत. अजून 4 वर्ष शिल्लक होती. 16 वर्षांनी मी बँकेचा राजीनामा दिला. म्हटलं नाही आता थांबायचं मला. कार्यक्रम येतायत मला सतत. मराठी आहे मी, तरी मी सेफ गेम नाही खेळणार. मी धोका पत्करणार. पत्नी नोकरी करत होती. त्यामुळे तो एक मुद्दा होता. तरी मग 92 साली मी ठरवलं. म्हणजे डोक्यात होतं बँक सोडायचं. निवेदनाच्या माध्यमातून चालू होतं. गप्पाष्टक सुरू झालं नव्हतं. पण त्या कालावधीमध्ये घरनं पैसे मागावे लागले नाहीत. इतकं काम त्या ह्याच्यामुळे ऑर्केस्ट्रामुळे 10-12 वाद्यवृंद होते. निवेदन माझ्याकडे होतं आणि खूप धमाल करायचो निवेदनामध्ये. कारण स्क्रिप्ट लिहून कधी बोललो नाही. तुम्ही निवेदनाची किंवा कशाची तयारी कशी करता मग? कारण ॲक्चुअली ही ना एक थोडं प्रक्रिया आहे. चिंतन करतो, हो. पण लिहून-बिहून काढत नाही. एक तर निवेदनामध्ये माझं पहिल्यापासूनचं म्हणणं असं आहे, की 2 गाण्यांच्या मध्ये 1-1.5 मिनिट बोलायचं असेल, तर मला मुळातच त्याची तयारी करायला हवी का? असा प्रश्न थोडा उद्धटपणाचा असेल काही जणांसाठी तो. पण मला असं वाटतं, की मी त्याची तयारी करावी का? म्हणजे तेवढी तयारी जर करायला लागत असेल ना, तर मग मी मराठी असण्याला काही अर्थ नाही. माझं वाचन भाषेविषयीचं किमान तेवढं तरी हवं, की मला कागद न घेता 1-1.5 मिनिटं बोलता आलं पाहिजे. आणि तेही अपघातानं सुरू झालं. माध्यम नावाची संस्था होती. अ, नाट्य स्पर्धेवाली. मुंबईत राहत होतो त्यावेळेला. हां. आणि संस्थेला पैसे मिळावेत म्हणून ऑर्केस्ट्रा होता. मधुगुंजन नावाचा. मग ते त्या एक ऐन वेळेला दुपारी कळलं, की ती निवेदन करणारी आजारी पडली. ती काही येणार नाही. मग आता ग्रुपमध्ये नाटकाच्या आमच्या बडबड कोण करतो जास्त? मग संजय तू निवेदन कर गाण्याच्या कार्यक्रमात. तर तर मी कधी केलेलं नाही. पण काय 2 गाण्यांच्या मध्ये बोलायची ही गाणी आहेत, क्रम आहेत. तू तयार करून ये. मी काय मग ती वाचली गाणी म्हटलं ह्याच्यात काय तयार करायचं? हे मला माहिती आहेत गाणी सगळी. त्या गाण्याविषयी बोलायचं आहे. मग मी तयारी काय करणार त्यामुळे? अभ्यास-बिभ्यास केला, की कागद कागद घेऊन जायचे आणि मग कागद वाचून निवेदन करायचं वगैरे. बरं मी संजय उपाध्ये म्हणून तसाच बोलतो मी. मी आवाज-बिवाज लावत नाही. आम्ही निवेदन सुरू करा, नमस्कार. नमस्कार हां, रसिक. हो. हां, असलं काही मी नमस्कार, नमस्कार नॉर्मल जसा आहे तसाच. तर त्या पहिल्या कार्यक्रमात काय झालं, अप्पा वडावकर, महेश खानोलकर असे दिग्गज वाद्यवृंद आलं आणि कविता करण्याची हौस पहिल्यापासूनच होती मला. हं, तर हं, पहिलंच त्यामुळे बरं कोट्या करायच्या. हं. तर नाटकाला या सगळ्यांनी असं मी संस्थेच्या वतीनं अपील केलं. तर प्रेक्षकांना कोणी आम्हाला पासेस पाहिजेत. म्हटलं पासेस मिळतील पण काही जणांना बायपास केलं जाईल असं. फालतू जोक होता पण इट क्लिक. पण ते करत असताना टायमिंग. प्रमोद रानडे तिथे गायला होता पुण्याचा. अच्छा. आणि पोटापुरता बसा पाहिजे नको पिकाया पोळी. देणाऱ्याचे हात हजारो दुबळी दुबळी माझी माझी हे जोडी. गाणं तो गाणार होता. तर लिस्टमध्ये मी ते गाणं बघितलं आणि आधीचं गाणं अनाउन्स करून मी पुढचं गाणं काय बघत होतो. आधीचं गाणं चालू होतं. तर मी लगेच चिठी लिहिली. मला कविता सुचली तशी प्रमोदला. तुझ्या गाण्याच्या आधी मी त्याच चालीत निवेदन करत आहे. गाण्याच्याच चालीत मी निवेदन करणार आहे. तेव्हा म्युझिशियन्सना म्हणावं इंट्रो म्युझिक घेऊन आला. अशी चिठी ओके म्हणा. मग त्यांनी सांगितलं म्युझिशियनला. आधीचं चालू गाणं संपलं. हा व्हायोलिन वाजवतही होता त्यावेळेला प्रमोद. एकाच वेळेला दोन्ही. तर हां, तो हां, मग तो गायला आला हां. आणि मी गदी माडगुळकर आणि सुधीर फडके या दोघांवरती कविता लिहिलेली त्याच चालीत. आठवतीये? त्यासाठी हो आठवते. ती कविता अशी होती, की गीता पुरता शब्द नसे ही सरस्वतीची बोली. वर्णन करिता थकते सारी माझी काया बोली. अष्टरसांचा कोश असे हा माडगुळकरांचं काव्य म्हणजे अष्टरसांचा कोश असे हा रत्नाकर शब्दांचा काव्यामधुनी अर्थ वाहतो ओघ जणू गंगेचा भागीरथीच्या शब्दच नाही शब्द फुलांच्या उद्यानाचा हाच एकटा माळी वर्णन करिता थकते सारी माझी काया बोली सप्तस्वरांना मोहित केले मोहमयी शब्दांनी मधुर प्रणाली बनली ऐसी अवघी गीत कहाणी भागीरथीच्या शब्द सलीला
स्वर कालिंदी मिळाली, वर्ण करिता थकते सारी, माझी काया बोली. सादर करीत आहोत आणि प्रभूंनी सुरू केलं, पोटा पुरता कसा पाहिजे. ह्यूज बापरे! ह्यूज रिस्पॉन्स. हे तुम्हाला तिथे सुचले तिथे म्हणजे आधीच्या गाण्याच्या वेळेला, आधीचं गाणं चालू असताना लिहिलेली कविता होती. आणि ती बातमी या म्युझिशियन्सकडनं भरा भरा पसरली सगळी. हां. हे म्युझिशियन ज्या ज्या वाद्यवृंदांमध्ये होते हो, हो. तिथे अरे तो नवीन निवेदक संजीव उपाध्ये, बापरे त्यांनी काय गोंधळ घातला, असं ते कौतुक माणसं सगळीकडे गेलं. ते गेलं कौतुक तर हिंदोळे स्वरांचे म्हणून मंगेशकर कुटुंबियांवरच्या गाण्यांचा कार्यक्रम होता. ते म्युझिशियन्स तिथे होते सगळे. तर मंगलाताई करायच्या खाडीलकर, खाडीलकर. त्याचं निवेदन करायचं. तर त्या एका कार्यक्रमाला नव्हत्या गिरगावात साहित्य संघाला. मग आप्पांनी सांगितलं आमच्या मित्राला, म्हणजे त्या ग्रुपचा जो प्रमुख होता, नंतर मित्र झाला आनंद बिरजे म्हणून. त्या सांगितलं की आपण संजय उपाध्यायला बोलवू. त्यांनी मला बोलवलं आणि साहित्य संघात कार्यक्रम झाला. महापौर प्रमुख पाहुणे ते गिरगावातच राहणार आहे. त्यांना इतका आवडला कार्यक्रम, त्याच्या लगेच पुढच्या चाळीमध्ये कार्यक्रम होता त्याच दिवशी. आणि हा 5 ते 7:30 झाला, 2:30 तास, 9 वाजता त्या चाळीत कार्यक्रम. महापौर म्हणाले मी परत येतो. आता गाणी तीच ना, महापौर परत आले तर. तर तो काय म्हणाला, या तुम्ही साहेब, मी तुम्हाला निवेदन नवीन देतो. गाणी तीच. हं. आणि मला येऊन सांगितलं, मी महापौरांना सांगितलंय की आता निवेदन, ती गाणी तीच पण निवेदन वेगळं असेल. आता पंचायत झाली खरी, त्याने मला कॉर्नर केला होता. मग पहिलं गाणं सावरकरांचं होतं तर मी मी निवेदनच केलं नाही पहिल्या गाण्याचं. डायरेक्ट गाणं सुरू. कार्यक्रमाचा प्रारंभ आम्ही करीत आहोत स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वतंत्रता स्तोत्राने. असं एवढंच अनाऊन्स केलं आणि गाणं सुरू झालं. जे असतो ते. तर तो आला, हा तर तो आला, तो म्हणाला, हे काहीतरी बोल ना निवेदन, असं त्यांनी म्हटलं तुला व्हरायटी पाहिजे की नाही. हो, नो निवेदनी पण व्हरायटी सुरू झालं. असं. त्याचं पुढचं गाणं होतं, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, शांताबाई शेळके. माहिती. जयस्तुती चालू असताना मी कविता लिहिली मंगेशकर कुटुंबियांवर. हां? हा, पूर्ण फॅमिलीची नावं येतील अशी कविता जयस्तुती चालू असताना मी स्टेजवर लिहिली. आणि मागे उभा अंगेशचं निवेदन करताना मी म्हटलं, स्वर्गातील स्वाती स्वरधुनींचा वर्षाव ज्या कुटुंबावरती परमेश्वरानं केला, ते कुटुंब म्हणजे मंगेशकर कुटुंब. त्यांचं वर्णन गद्यात करता येत नाही, त्याची पद्धत करायला लागतं, बापरे! कवितेशिवाय पर्याय नाही. आणि त्यांचं वर्णन असं आहे, लता नावाचे आकाश जणू शारदेचा भास, आशा नावाची लहर जणू मंगेशाचा ध्यास. लता नावाचे आकाश, उषा नावाची पहाट, लोकसंगीताचा थाट, मीना नावाचा तरंग रंगे कोवळ्या मनात. मीना नावाचा तरंग, दीनानाथांचे हृदय, माई बोलीची तिलय. दीनानाथांचे हृदय, माई बोलीची तिलय. पाची भावंडांचे गाणे, साऱ्या जगाला सवय. पाची भावंडांचे गाणे. आणि एखाद्या व्यक्तीला लागलेली सवय जेव्हा समाजाला लागते तेव्हा परंपरा निर्माण होतात, पण ती सवय जेव्हा अख्ख्या देशाला लागते तेव्हा संस्कृती जन्माला येते. त्यामुळे आम्हाला अरे बाप! मंगेशकर नावाची संगीत संस्कृतीच आमच्या देशाला लाभलेली आहे. असं म्हणतात की जंगलामध्ये वृक्ष वेलींना आधार देतात, पण भारतीय संगीत वृक्षाला एका लतेनं आधार दिला. आणि हे शक्य झालं याचं कारण त्यांचं जो दैवत आहे मंगेश, तो त्यांच्या पुढ्यातही आहे आणि त्यांच्या मागं पण आहे. असं माझं बापरे! अजून मला पाठ आठवलं. बापरे! संजयजी कमाल आहे हे सगळं. तिथून जी प्रसिद्धी झाली की बापरे! निवेदन, मग अनेक अनेक जण बोलवायला लागले निवेदनासाठी. आणि असं स्टेजवर असंख्य कविता केल्या आहेत मी, ह्या 2 अगदी सुरुवातीच्या प्रामुख्याच्या. पण अदरवाईज मला नेहमी वाटतं की लोकांनाही मधल्या गाण्यांच्या मध्ये करमणूक हवी. नुसतं कधी लिहिलं गाणं, कोणी लिहिलं हां, गाणं म्हणजे इतिहासही असं. असतो किंवा किस्से असतात, हां. की ज्यांच्या गाण्यांना तसा फारसा काही उपयोग होत नाही. हां, म्हणजे ऐकणारा काय पण ही म्हणजे उत्स्फूर्तता त्यामुळे आणि ती मी अजूनही आता हल्ली मी करत नाही निवेदनं. पण भरपूर वर्ष मी ते निवेदनाचं चालू असताना त्यातून हा आ गप्पाष्टक बाहेर पडला आणि मग निवेदन कमी पडलं. कारण
इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आली ना. हो, हो. आणि त्यामुळे मग कार्यक्रमामध्ये मी इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी घेऊन जसं यायला लागलो, गप्पाष्टक रौप्य महोत्सव झाले, 75 शो झाले गप्पाष्टकचे. तसं संजय उपाध्ये गप्पाष्टककार संजय उपाध्ये असं ते नामाभिधान होत गेलं. त्यामुळे मी अनेक मोठ्या गायकांबरोबर सुरेश वाडकर आहे. सुरेश वाडकर, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, कविता कृष्णमूर्ती, विनय मांडके, अपर्णा संत पुण्याच्या, भीमसेन जोशी सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये मी निवेदन निवेदन. केलं. हां. म्हणजे स्पॉन्टिनिटी ही हो. ती ही त्या ऋतंभरेची प्रत्युत्पन्नमतीच आहे ना ती. म्हणजे मी तुम्हाला मी दाखवता आलं तर बघा, मी त्यात काही गर्वाचा भाग नाही. पण पार्ल्याला कार्यक्रम होता. महेश काळे, मंजुषा पाटील ते तिघांचा गाण्याचा कार्यक्रम दिवाळी दिवाळी पहाट, दिवाळी संध्या. संध्या होती. हां. आणि तबल्यावरती झाकीर हुसेन हे झाकीर सर. गायला. झाकीर हुसेन उस्ताद तबल्यावरती. निवेदनाला मी प्रसाद महाडकर माझा मित्र जवळचा जीवनगाणीवाला. "ए संजय, निवेदन करायचं आहे असं." पॉलिटेक्सच्या मैदानात कार्यक्रम. आता झाकीर हुसेन म्हटलं तर लोकांना भक्ती संगीताचाच कार्यक्रम नाही, आषाढी निमित्त होता म्हणा. आणि भक्ती संगीताच्या कार्यक्रमामध्ये लोकांकडनं अपेक्षा ना झाकीर हुसेननी सोलो वाजवावं म्हणून. हो, हो. पण त्याचा आणि भक्ती संगीताचा काही संबंध नाही ना. तरी एक गाणं महेश काळेचं चालू असताना अं, लोकांचा आरडाओरड सुरू होता. तसं यांनी त्या मधल्या 2 कडव्यांच्या मध्ये झाकीर हुसेननी आवश्यक तो धुमाकूळ घातला तबल्यावरती. पण त्या चेहऱ्यावरती कळत होतं की आय एम डुइंग रॉंग. ओके. हां, भक्ती संगीत चालू आहे आणि मी हे वाजवते ते चांगलं नाही, असं त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होतं ते. गाणं संपलं, खूप टाळ्या, स्टँडिंग ओव्हेशन, लोकं परत बसली खाली. आता निवेदक माईक माझ्याकडे. माहिती नाही, पण परमेश्वराने मला असा दृष्टांत सुचवला. मी लोकांना विचारलं, "तुम्ही गेलात कधी वारीला?" असं प्रेक्षकांना विचारलं. तर काही जण हो, काही जण नाही. म्हटलं वारीमध्ये ना नेहमी ते दिंड्या जात असतात आणि दिंड्यांचा काही सेकंदाच्या अंतराने चालण्याचा वेग वेगवेगळा असतो, प्रत्येक दिंडीचा. त्यामुळे कित्येक वेळा 2 दिंड्यांमध्ये प्रचंड गॅप तयार होते. अंतर तयार होतं आणि मग कोणीतरी वारी हे करणारा जो माणूस असतो, तो खून करतो आणि मागची दिंडी जी असते ना, ती धावत सुटते. त्या पहिल्या पुढच्या दिंडीपर्यंत जाऊन पोहचून थांबते. मला आता उस्तादजींनी जो तबला वाजवला, तो असं वाटलं की दिंड्या चालू आहेत आणि मध्ये गॅप पडली. ते गॅपला ते धावत सुटले, तो हा तबला होता. अरे! कटर, कटर, कटर वाजायला. त्याच्यावरती इतका रिस्पॉन्स आला. इट वॉज सो कन्व्हिन्सिंग की त्यांनी ते वर्णन केलं. मी दृश्य तयार केलं हो, त्यांच्या हो, त्या तबल्यावर हो. आणि तोही रिलॅक्स झाला. कार्यक्रम संपला. आम्ही फोटोसाठी एकत्र आलो. मी, महेश काळे, अ, हां, ती मंजुषा पाटील आणि तिकडनं झाकीर हुसेन, मी निवेदक इकडनं. असे आम्ही 5 जणांचा फोटो फोटोग्राफरनी सांगितलं म्हणून आम्ही एकत्र जवळ आलो ना. झाकीर हुसेननी इतका वाचून कुर्निसात केलाय मला. मला थोडा वेळ लागला. तो असं करतोय बघितल्यावर. मग मी पण वारकरी नमस्कार केला त्याला. त्यामुळे त्या फोटोत थोडा मी वरती आहे. पण तुम्ही जो फोटो बघाल, तो पूर्ण पायापर्यंत, अंगठ्यापर्यंत वाकून त्यांनी मला असं केलं. बापरे! सगळी लोकं तुफान टाळ्या वाजवत आहेत. तो फोटो आहे माझ्याकडे. वाह, आणि वाह, वाह! दे आर म्हणजे त्यानं दिलेली दाद. हां, तो हां. म्हणाला, "संजय जी, आपने बिल्कुल सही पहचाना मुझको, कि मुझे वो गलत लग रहा था." अशीच तुम्हाला दाद बाळासाहेबांनी पण दिली होती तुमच्या बोलण्यात आपल्या गप्पांमध्ये येतं. हो, बाळासाहेब ठाकरेंनी. हो. तो किस्सा काय होता? तो त्या प्रसाद महाडकरचं जीवनगाणी नावाचा ऑर्केस्ट्रा, त्याचा काहीतरी रौप्य महोत्सवी का सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम होता आणि बाळासाहेब ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. दीनानाथ मंगेशकरला सगळे भरलेले आणि नॉर्मल सगळं मीच निवेदनाला होतो आणि मजा चालली होती. ह्युमर चालून घेऊन विनोद चालला होता सगळा. आणि मग प्रसादने मला चिठी पाठवली, की "संजय, आभार मानायला कोणी नाही आहे. माझी काही हिंमत नाही साहेबांसमोर यायची. तूच आभार मान." अशी मला चिठी आली. ठीक आहे, मग मी आभार मानतो. मग मी त्याला म्हणलं, "मी आभार नाही मानणार." ते हे सांगितल्यापासून ते होईपर्यंत मी तो टेन्शनमध्ये. मराठी माणसाचं वर्णन करणारी व्यंग कविता लिहिली अच्छा. तिथे स्टेजवरती. आणि मग मी उभं राहून निवेदन बसून करत होतो. पण आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात सत्कार-बित्कार ते सगळं झाल्यानंतर मी म्हटलं, एक मराठी माणसाचं व्यंग सांगणारी कविता
आभार प्रदर्शन म्हणून मी सादर करतो. खरं तर काय आभार मानायचे या व्यक्तींचे? कृतज्ञ राहावं. कविता अशी आहे. असं म्हणून मी हो महाराष्ट्र अमुचा मुंबई सर्वस्व अमुचे कित्येक वर्षे ऐसीच जाती घोषणा हे ब्रीद आमचे दाक्षिणात्य गुजराती येती आणि येती मारवाडी सिंधी असो वा उत्तर प्रदेशी संसार आपुला येत मांडी मग तयांचे गाववाले येतात येते विपुलतेने मांडी ती बसताना आपुले येन केन प्रकाराने पाहतो आम्ही चुपचाप सारे ते सारथी आम्हास पाठी मी मराठी मी मराठी व्यापार आमचा नव्हता कधी नोकरी हो आमची सखी तीही पहा आता असे काडी मोडासारखे दोष हा आमचा नसे ऐसे आम्हाला वाटते तेथेच आहे चुकते सदा घोडे आमचे पेंड आम्ही कधी गंभीरतेने विचार न केला कधी दिल्लीतही झेंडा आमचा फडकला होता आधी सांगतो आम्ही सदा महती तीच मोठी मी मराठी मी मराठी बडोद्याचे होते कसे वडोदरा नकळे कधी तामिळनाडू नावा आता मद्रास होते ज्याचे आधी मग आमचे जे बॉम्बे कसे मुंबई का होणे नसे आज मुंबई होऊ नये आता अनेक जण अजून बॉम्बेच म्हणतात काय स्टेटस सिम्बॉल म्हणून बडोद्याचे होते कसे वडोदरा नकळे कधी तामिळनाडू नावा आता मद्रास होते ज्याचे आधी मग आमचे जे बॉम्बे कसे मुंबई का होणे नसे कळणार का आमचे आम्हा चुकते कधी कोठे कसे आणि आमचं काय चुकतं तर जेव्हा कधी स्पर्धेत आमचा कोणी मराठी जातो पुढे पाहता त्याची हुशारी आमचीच बुद्धी आधी पुढे मग रक्त उचळे आमचे मराठी पकड पाय आणि खेच पाठी मी मराठी मी मराठी आणि बापरे! बाळासाहेब ठाकरे इतके प्रसन्न झाले त्या मुंबईच्या मुद्द्यावरती आणि व्यंग सांगितल्यामुळे स्पष्टपणे व्यंग चित्रकाराला धारिष्ट लागतं हो, हो. चूक सांगायला तर तसं धारिष्ट मी दाखवल्यामुळे ते खूपच टाळायला लागल्या मग त्यांच्याशी मैत्री झाली मग ते विंगेतून विचारलं कुठे गेला तो मराठीवाला असं असं करून त्यांनी माझ्याशी मैत्री केली मग त्यांच्या बंगल्यावर मी अनेक वेळा त्यांना कविता वगैरे ऐकायला गेलो पण मुद्दा अनेक मग सभांमध्ये गेलो सर पण शिरायचं नव्हतं मला हं. राजकारणात शिरून विनाकारण शत्रू तयार करायचे हा आपल्या पार्टीचा नाही हो, म्हणून हो. तर ते काय म्हणजे मला जगनमित्र होण्याची इच्छा आहे काहीतरी या गोष्टींमधनं नाही तर आता तुम्ही सांगा एकच नाक आहे तुम्हाला एकच नाक आहे दोनच डोळे आहेत दोनच कान आहेत स्टँडर्डायझेशन ऑफ ह्युमन बॉडी आहे की नाही हो. हे स्टँडर्डाइज आहे मग नेचरने ते काम केलेलं आहे निसर्गाने मुद्दा आमच्याकडे काय शिल्लक लागला रसिको स्टँडर्डायझेशन ऑफ ह्युमन माइंड आम्ही मनने एकत्र आणू शकत जर स्टँडर्डाइज ह्युमन बॉडी आहे तर हा माझ्यासारखा दिसतो एकच नाका याला एवढ्यावरती सुद्धा दोस्ती होऊ शकते ना याला दोनच कान आहे याच्यावरती मैत्री नाही होऊ शकत पण ती होत नाहीये होत नाहीची दोन कारणं आम्ही दाखवली तरी दुसऱ्यांना तसं वाटत नाही हं. आणि म्हणून तो मुद्दा ही जी अडचण येते ना ती मानवी स्वभावाचंच मूळ कारण आहे आणि ते आता जायला ज्याचा हवं उल्लेख केलात तुम्ही, की हं, मुळात आता जी गोष्ट खूप मिसिंग वाटतीये, ती आहे प्रसन्नता. करेक्ट आणि ही प्रसन्नता तुम्ही ज्या आता विचारांच्या अ, मुद्द्यांचा विचार केला किंवा सांगितलंत, ते त्याच्यानेच येते. म्हणून मन करारे प्रसन्न हा विषय किंवा हा कार्यक्रम निर्माण झाला असावा, नाही असं मला वाटतं. हाही कार्यक्रम असंच मी मुंबई सोडून पुण्यात राहायला आलो हां. आणि माझे कार्यक्रम सगळीकडे ऑलरेडी झालेले होते. हं. तर शेगावला पण झाले होते. अ, गजानन महाराज संस्थान तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी. हां, हां. तिथला जो प्रोफेसर होता मिलिंद पांडे म्हणून. म्हणजे पांडे असला तरी आहे महाराष्ट्रातलाच. तर तो तिकडे शिकवायला होता. आणि तो इथे MITमध्ये स्कूल ऑफ मिडसॉट स्कूल ऑफ टेलिकम्युनिकेशन तो बघायचा. तर त्यामुळे मी पुण्यात आहे. तर त्यांनी अशी चर्चा करता करता अकोल्याचा माझं जे आध्यात्मिक गुरुकुल आहे, त्या गुरुकुलातले दोघं जण अकोल्याचे होते आणि हा अकोल्याचा पांडे. आणि ते दोघं भेटले एकमेकांना. तर प्रसाद इंगे म्हणाला, गुरुजी पुण्यात आहेत." तर त्याला पांड्याला काही माहिती नव्हतं गुरुजी-बिरुजी. तर त्याचा गुरु असल्यामुळे तो म्हणाला, "गुरुजी पुण्यात आहेत." म्हणे, "कुठे?" म्हणे, "पुण्यात आले." "संजीव पते पुण्यात आहे." तर तो इथे MITमध्ये दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये व्याख्यानमाला असते. एंडोमेंट लेक्चर सीरीज आणि तो त्याचा मॉनिटर. तर तो म्हणाला, एक एक दिवस गेला माझा व्याख्याता म्हणून संजय उपाध्ये मी आला हो." असं म्हणून मग त्यांनी मला इथे बोलवलं. "काय विषय घेणार?" म्हणाले, "विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे गेली कित्येक वर्ष विश्वशांतीचंच काम करतात. आळंदीला त्यांनी इंद्रायणी नदीवरती घाट बांधले.
तर शैक्षणिक संस्थेने घाट बांधण्याची काही गरज नाही. सुंदर घाट बांधले. तिथे मोठा स्क्रीन उभा केला. विलेज क्लास म्हणून 60 फूट बाय 80 फुटाचा स्क्रीन आहे बरोबर. इंद्रायणी तीरावरती. देऊळात प्रवेशद्वार बांधलं. आता हे एखादी शैक्षणिक क्षेत्रातली व्यक्ती अशी सामाजिक कार्यकर्ते आहे, तर त्यांची व्याख्यानमाला आहे, तर त्यांना शांती शब्दाच्या दृष्टिकोनातून काहीतरी हवं, व्याख्यानाचा विषय. म्हणून मी त्यावेळेला व्यक्ती शांती ते विश्वशांती असा विषय घेऊन मी तिथे व्याख्यान दिलं. पहिलं व्याख्यान. ते व्याख्यान ऐकून त्यांनी मला आमंत्रित केलं MITसाठी, की तुम्ही काय करता? म्हटलं मी पब्लिक स्पीकर आहे. आमच्या विश्वशांती संघाचं काम तुम्ही ताब्यात घ्या. असं करून मग मी तो आत्ता जो MITत आहे मी, तो त्या कराड सरांनी बोलवल्यानंतर तिथे आहे. परंतु जगद्गुरूंचा हा अभंग तर फारच प्रिय पहिल्यापासून. त्यामुळे त्याचा उल्लेख मी त्या व्याख्यानात केला होता. त्यातून मला असं वाटलं, की मन करारे प्रसन्न असं टायटल देऊन आपण कार्यक्रम करावा. सुरुवातीला तिथेच केला. पुढच्या वर्षीच्या व्याख्यानमालेत MITमध्ये. मग त्याचं स्ट्रक्चर तयार करायला पाहिजे. आता गपाष्टकाचा अनुभव होताच. म्हणून मग अप्रसन्न का होतं मन? अर्धा भाग. आणि मग प्रसन्न कसं करायचं? दुसरा भाग. असं म्हणून मग तर स्क्रिप्ट काही लिहिलेलं नाही ते. देवकृपेनं स्टेजवर जातो आणि मग सुचत जातं. बिनधास्त 24 तसं तास. मस्त ती बिंदास 24 आणि वृत्ती देवाच्या कृपेनं सुचत राहतं. आणि अगदी सहज सुचत राहतं. म्हणजे तिथे जरासुद्धा परमेश्वर आडकडे माडगुळकर वर्ण शब्द पुरवत राहतात. हां. हे घे, हे घे, हे घे असं वर्ण सांगत असायत. इतकी मजा आहे स्टेजवरती सुचत जाण्यामुळे होतं. संजयजी मला आत्ता ह्या क्षणी अं, समर्थ रामदासांची एक ओळ आठवते. "तुटे वाद संवाद तो हितकारी." तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने संवाद साधता. आता तुम्ही निवेदनाचं माध्यम असेल, कथेच्या माध्यमातून असेल, कार्यक्रमांच्या माध्यमातून असेल. आज हा संवाद खूप हरवत चाललाय असं वाटतं का? हो, एकतर मूळ शिक्षणाची भाषा बदलली. हां. त्यामुळे तो हरवत चाललाय. त्यामुळे शिक्षणाचं झालं दळणाचं जातं असतं ना, हो, तर हो. जात्याचे 2 दगड म्हणजे आई-बाप, हं, खुंटी शासनाचा अभ्यासक्रम, फिरवतात शिक्षक, हं, आत विद्यार्थ्यांचं धान्य हं. आणि बाहेर पडते विद्यापीठ. ते पीठच वेगळं आहे, त्याला काय करणार? भाषा बदलली. मातृभाषा मराठी ही आता इंग्रजीत सांगतो म्हणजे कळेल. हां. अ, मात इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ ट्युशन. तुम्हाला ती ट्युशन ठेवून शिकता येते. मातृभाषा इज अ लँग्वेज ऑफ इंट्युशन. इंट्युशन. ती आतड्याची भाषा आहे ती. जेव्हा लहान मुलाला जन्मल्यानंतर ऐकू येतंय पण बोलता येत नाही. एवढ्या कालावधीमध्ये त्याच्या कानावर जी भाषा पडते ना, ती त्याची मातृभाषा. त्याला बोलता येत नाही पण ऐकू येतंय. हो, असं जर लहान मुलं आहे, हो. त्यावेळेला जी भाषा कानात जाते ती खरी स्फूर्तीची भाषा, प्रेरणेची भाषा, सांत्वनाची भाषा, संवादाची भाषा ती आहे. पण ते आम्हाला इंग्रजी यायला पाहिजे याबद्दल वादच नाही. पण तरी मातृभाषा जेवढी उत्तम येईल तेवढं इंग्रजी चांगलं असेल तुमचं, असं आहे. त्यामुळे माणूस महत्वाचा, किती झालं तरी. आणि त्याला त्याच्याशी संवाद भाषेच्या माध्यमातूनच होतो. श्रीकृष्णार्जुन संवादे, भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. संवादाचा संवाद आहे. तो संवाद घराघरामध्ये व्हायला पाहिजे. तो घरातही होत नाही. हं, हं. घरात प्र व्हायला पाहिजे. म्हणजे भाषेनं तुम्हाला एकमेकांना समजून घेणं आणि समजावून घेणं याच्यात फरक आहे. हं, हं. समजावून घेता आलं पाहिजे. ऐकणाऱ्याच्या समजावून घेतलं पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा समजावून शिकवलं असं जेव्हा म्हणतो, तेव्हा तू खाली उतरत नाहीस ना. तू मुलांनी वरती यावं अपेक्षा करतोयस. तू खाली उतर आणि शिकव. नाहीतर शाळेतले शिक्षक आम्ही इतकं समजावून सांगतो. तुम्ही समजातच नाही ना. हं. तुम्ही त्यांना कृष्ण सुद्धा रथात खाली बसतो. अर्जुन वरती आहे. तो तिथून समजावून सांगतो त्याला. परमेश्वर आहे तरी ड्रायव्हर होतो आणि त्याला समजावून सांगतो. आणि हे माणसाविषयी प्रेम असल्याशिवाय शक्य नाही.
हा माणूस माझ्याशी वाद घालतो बरोबर आहे, हं, पण म्हणून तो जिवंत नसावा. हा माझा माणूस देव मानत नाही, माझा देव हा मानत नाही, हे मान्य करायला हरकत नाही. तू माझा देव मानत नाही म्हणून तू जिवंत नसावंस. हं. या क्रूरतेला कोणी उत्तर द्यायचं? पण त्या क्रूरतेला तेच उत्तर द्यावं लागेल, दुसरा पर्याय नाही. नाहीतर त्याला कळत नाही ना हं, समोरच्याला. आज सगळ्या जगातला प्रश्न तिथेच येऊन थांबतोय परत. तू माझा देव मान्य कर. हं. मी ह्या पद्धतीनं जगणार. पण व्यवहाराचा विचार कोणी करायचा? राष्ट्राला हानिकारक आहे. मग ते धर्माच्या बाबतीत तेच आहे, जातीच्या बाबतीत तेच आहे. धावे जाती पाशी जाती असं जगद्गुरूंचं अभंग आहे. ते बदलावं लागेल. त्याच्यासाठी नेता लागेल. पण तो राजकीय नेता चालणार नाही. म्हणजे तुम्हाला कोणीतरी एक वेगळाच नेता यावा लागेल, जो या सगळ्या गोष्टींना एकत्र घेऊन समोरच्याला समजावून सांगेल. आणि म्हणून मला आध्यात्मिक सगळ्याच पंथांकडनं अपेक्षा आहे. ते करत नाहीत म्हणून मला विरोध नाही, पण मतभेद राहतात माझे. तुमच्या समोर आलेली लोकशाहीमध्ये लोकांची संख्या जी आहे, तिचा वापर हा समाजहिताच्या दृष्टिकोनातून, राजकीय राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून, दुसरं राष्ट्रच नाही ना या जगामध्ये आता भारताशिवाय. असा विषय घेऊन स्वतःच्या धर्माकडे बघणारं कुठचं राज्य आहे दुसरं? कुठचं आहे? कोणीच नाही. प्रत्येक धर्माला संस्थापक आहे. प्रत्येक संस्कृतीला संस्थापक आहे. फक्त आम्हाला संस्थापक नाही आहे. ही अनुभवातून निर्माण झालेली संस्कृती आहे सगळी. अनुभवातून बदल होत होत गेलेली आहे. म्हणून परशुरामाचा वेश रामाने घातला नाही, श्रीरामाचा वेश श्रीकृष्णाने घातला नाही. काळ बदलले. त्यामुळे द्वापार युगामधला वेश आणि श्रीरामाच्या वेळचा वेश त्रेतायुग. याच्यात फरक आहे ना. हं. त्रेतायुगामध्ये, सत्ययुगामधला वेश फरक आहे. मग वेश बदलला की आवेश बदलतो, आवेश बदलला की कर्म बदलतं, कर्म बदललं की बुद्धी बदलते आणि बुद्धी बदललं की परिणाम बदलतो. असं क्रमानं बदलत जातं ते. पण तसं कोणी विचार करत नाही आणि ते शेवटी येऊन थांबणार राजकारण्यांवरतीच. त्यांच्या हातातच आहे. शेवटी युधिष्ठिराने जो प्रश्न विचारला भीष्मांना, की सगळ्यात श्रेष्ठ कोण? काळ श्रेष्ठ, राजा श्रेष्ठ, कायदा श्रेष्ठ की तत्वज्ञान श्रेष्ठ? तेव्हा भीष्मांचं उत्तर आहे, कालो वा कारणम राज्ञो वा राजा कालस्य कारणम इति ते संशय भूता राजा कालस्य कारण. राजा राजा काळ ठरवतो काय राजा. घडायला पाहिजे. आम्ही तिथेच लढतोय आज. असं आहे. पण तरी झाडाला पालवी फुटणं आणि मनात आशा निर्माण होणं या एकाच क्रियेची दोन रूप आहेत. वाह! वाह! कारण मी अजून त्या पद्धतीने विचार करतो. मला नको राजकारण. मी माझ्या कार्यक्रमातून जेवढी लोक एक 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 माझ्या गुरुकुलातून जेवढी लोक एक 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 इंडिपेंडेंटली शहाणी होत जातील. इंडिपेंडंट होतील. स्वतंत्रपणे स्वतंत्रमध्ये मर्यादा येतो. स्वैराचारात मर्यादा नाही. स्वैराचार म्हणजे वणवा आहे. मेरी मर्जी हा वणवा आहे. स्वतंत्र म्हणजे मी माझ्यावर घालून घेतलेली बंधनं म्हणजे स्वतंत्र. तंत्र शब्द बंधनाशिवाय येतच नाही. टेक्निक जन्माला येतं बाय डिफॉल्ट विथ लिमिटेशन्स. मग मी स्कूटर पार्क करत असताना माझी स्कूटर इतरांना आडवी जात नाहीये ना, हे स्वतंत्राचा मुद्दा आहे. मी कुठेही पार्क करीन, लोक अडली तरी चालतील. हा स्वैराचाराचं लक्षण आहे. याला तुम्ही काय स्वातंत्र्य म्हणायचं? अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचं? काय हरकत येते कुठं लावली तर? मी रस्त्यात थुंकलो, तर थुंकू नको सांगितलं, तुमच्या गाडीवर नाही ना थुंकलो. हे काय उत्तर आहे? हे स्वतंत्राचा मुद्दा आहे. किती झालं तरी. करोनाने कानफडात मारूनही लक्षात येत नाही अजून. हो ना. हो. मग हे राजाकडनं जायला पाहिजे. राजाने नीट समजावलं पाहिजे. समाज धुरीणाने ते समजावलं पाहिजे. आमचे समाज धुरीण आपापसातच लढतायत. त्या आपापसातल्या क्षुल्लक वादांवरती वर्तमानपत्रातले रकानेच्या रकाने भरतात. आणि शेवटी संपादक लिहितो, हा वाद आम्ही इथे थांबवत आहोत. समाज माध्यमांची पण भूमिका सध्या खूप काय शंकास्पद वाटते का सर नाही, नाही तुम्हाला? आहेच ना. सगळेजण शेवटी डिसओरिएंट, दिग्मूढ. त्यांचं त्यांनाच कळत नाही ते काय करतात. अशी स्थिती आहे. भोग आणि योग यातला फरकच कळत नाही.
सांस्कृतिकदृष्ट्या उच्च दर्जाचा माणूस म्हणजे काय हेच कळलं नाही. पण कलियुगामध्ये गुरुचरित्रामध्ये जे म्हटलेलं आहे की लिंग आणि जीभ हे जगावर राज्य करणार, असं गुरुचरित्र सांगतं. पण तेच हिंदी सिनेमा करतोय. हो, हो. 5वी 6वी पासून पोरांची चर्चा आहे का बाहेर? चार येतात अंगावर. छान येतं चांगलं. मुलाचं पुरुष होणं आणि मुलीचं बाई होणं, हा वयोगट मागं येणं, हे स्मार्टनेसचं लक्षण नाहीये. हम्म. वेस्टर्नायझेशन इज नॉट मॉडर्नायझेशन. हम्म. आणि माझा भाचा नेहमी म्हणतो, विनोद भिडे, तो नेहमी म्हणतो, मामा 16 घेतला, प्रो 16 घेतला ऍपल. तो म्हणतो मेकनायझेशन इज नॉट सिव्हिलायझेशन. तुम्ही 16 घेऊन जर शिव्यात दिल्यात फोनवरती, तर त्या 16 कळलं नाही तुम्हाला 16 कशासाठी. 16चा अर्थही नाही कळलेला. हा, प्रो 16चा अर्थ कळला नाही ऍपलचा तुम्हाला. असं आहे. तरी सुद्धा आमच्या इथे सारं काही छान आहे. आमचा देश आमचा देश महान आहे. महान. न संपावा असा संवाद आहे, मला माहिती आहे. पण मला मी तुम्हाला आश्वस्त करतो की संजयजींना मी पुन्हा बोलवणार आहे. असे आपण सीझन 1, सीझन 2 असे जसे करतात ना, तसे संजय उपाध्ये 1.5, 2, 2, 3 असं करत जाऊयात. तुम्हाला चालणार असेल, नक्कीच चालेल. अ, हा संवादच खऱ्या अर्थानं संवाद वेळा या नावालाच अर्थ झालाय. अ, मला माहित नाही संजयजींना कसं वाटलंय, पण मुद्दाम संजय तुम्हाला सांगतो की हे नाव जेव्हा ठेवलं आपण संवाद वेळा, तेव्हा माझ्या संपर्कातल्या सगळ्या लोकांना खूप आवडलं हे नाव. कारण हे काव्यात्मक वाटतं. कारण सांज वेळा, प्रातःवेळा ह्या सगळ्या गोष्टी, पण संवाद वेळा की जे आत्ता थोडंसं मगाशी मी मुद्दाम ती खंत व्यक्त केली की मिसिंग आहे. आणि हाच उद्देश आपल्या पॉडकास्टचा आहे. आनंदाचा पॉडकास्ट वा, एवढ्यासाठी की फक्त सद्विचारांचा मेळा आणि त्याचं नाव म्हणून संवाद वेळा वा, असं ठेवलं छान होतं छान. की जेणेकरून सद्विचार एकमेकांमध्ये किती ऊर्जा निर्माण करू शकतील आणि ते यांच्यापर्यंत आपल्याला कसे पोहोचवता येतील, हा एक प्रामाणिक हेतू ठेवून केलं होतं. साधंसुधं धन्यवाद. हे तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही वैयक्तिकरित्या नाही, सांगावं. छानच वाटलं. तिथे काही आम्ही मुद्दाम काही बोलावं असं आत्ता न करता ते कॉमेंटमध्ये किंवा अन्य दृष्टिकोनातून व्यक्त व्हावं. कारण आता आपल्या इथे काय झालं, आता रसग्रहण करणारी मंडळी पण खडू झाली. हो. त्यामुळे ते काय कॅमेऱ्यावर कोण पण चांगलं बोलेल. तर आता कॅमेऱ्यावर नको. पण जेव्हा मिळेल तिथे नक्की सांगेन की हा संवाद जरा वेगळा होता. धन्यवाद, धन्यवाद. खूप बरं वाटलं. या पुन्हा पुन्हा तुम्ही वेळामध्ये ग आहे मध्ये. हं? वेळा शब्दात ग आहे हो. हा संवाद वेळा पण आहे, संवाद वेगळा पण आहे. वाह! तुमचं ग वाह! नाही. वाह! वाह! ठीक आहे. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार खरंच सर. मनापासून धन्यवाद. संजयजी, आपली एक मैत्रीण आहे रुजुता गोखले. तिचं बर पुण्यामध्ये स्वप्नगंधा कलेक्शन्स, पैठणी आणि बरंच काही बर असं एक ब्रँड आहे. बर. तर ती पैठणीच्या बरोबर बऱ्याच गिफ्ट आर्टिकल्स तयार करते. तर तुमच्यासाठी एक विशेष भेट तिने अरे क्या पाठवलेली आहे. बात है. वही आहे. वा, मन करारे प्रसन्न. सुंदर. तो मन प्रसन्न ठेवण्याचं गुपित ज्याला माहिती आहे त्याला हो, हेच योग्य वा, असेल. वा, वा. खूप छान. मस्त. एकदमच छान. सुंदर आहे. वा वा वा.